रामकृष्ण हरी. आज दिनांक 9 जून 2026. मी परत पुढच्या 30 ओव्या वाचत आहे. प्रथम माऊलींच्या समाधीचे स्मरण करूया. गणेश वंदना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपाद्र. तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. मी आता परत वाचायला का घेतलं कारण की हा अध्याय आता संपत आलेला आहे. आपल्याला नवीन अध्यायाची सुरुवात करायची आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील 9वा अध्याय. आता शेवटचा श्लोक मी वाचत आहे. श्लोक 34. मनम न भव मदभक्तो मद्याजी मा नमस्करो माम वैश्यसि युक्तेव महात्मा नाम मत्परायणा. तू मनी हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एकाते माझे अनुसंधान देख. संकल्पो जाळणे निषेख मद्याची चोख याची नाव. ऐसा मिया आथिला होसी तेथ माझी याची स्वरूपा पावसी. हे अंतकरणी से तुझ पासी बोलजित असे. अगा अवघिया चोरिया आपुले जे सर्वस्व आम्ही असे ठेविले. ते पाहुनी सुख संचले होऊनी ठासी. ऐसे सावळे विन परब्रह्म भक्ता काम कल्प द्रुमे. बोलिले आत्मारामे संजय म्हणे. अहो ऐकी जत असे की अवधरा तव या बोला निवांत म्हातारा. जैसा मसानुठी का पुरा तैसा उगाची असे. तेथ संजीव माथा तुकिला हा अमृताचा पाऊस वर्षला. की हा येथा असुतची गेला सेजिया गावा. तरी दातारू हा आमचा म्हणून हे बोलत मळेल वाचा. काय झाले याचा स्वभावची ऐसा. परी बाप भाग्य माझे जे वृत्तांत सांगावयाचे निव्याजे. कैसा रक्षिले मुनिराजे श्री व्यासदेव. ए तुले हे वाड सायासे जव बोलत असे दृढ मानसे. तवन धर्वेची आपुलिया ऐसे सात्विक केले. चित्त साकाटले आठवू घेत वाचा पांगुळली जेथीची तेथ. आपाद कंचुकीत रोमांच झाले. अर्धोन्मिली तडवले वर्ष ताती आनंद जळे. आतुलिया सुखोर्मीचे निबळे बाहिरे कापे. पै आघवाचे रोमुमळे आणि स्वेदकनिका निर्मळे. लेहिल्या मोतियांची कडियाळी आवळे तैसा. ऐसा महासुखाचे नि अतिरसे जेथ आठणी होईल जीवदसे. तेथ निरवली व्यासे ते नेदीच हो. आणि कृष्णार्जुनासे बोलणे घो करी आले श्रवणे. की देह स्मृतीचा तेने वापसा केला. तेव्हा नेत्रीचे जळ विसरजी सर्वांगीचा स्वेदू परिमार्जी. तेवीच अवधान मने होजी धृतराष्ट्रादे. आता कृष्ण वाक्य बीजाणी वाढू आणि संजय सात्विकाचा बिवडू. म्हणून श्रोत्या होईल सुरवाळू प्रमय पिकाचा. अहो अळूमाळ अवधान द्यावे ए तुलेनी आनंदाची राशीवर बसावे. बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. म्हणून विभूतीचा ठाव अर्जुना दाविल सिद्धांचा राव. तो ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. तर आता आपण यांचा मराठीत अर्थ बघूया. माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो. माझा भक्त हो. माझे यजन करणारा हो. सर्वत्र मला एकाला वंदन कर. अशा रीतीने मतपरायण होऊन माझ्या ठिकाणी चित्त योजल्यावर तू माझ्या प्रतच येशील. तू आपले मन मद्रूप कर. माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर.
आणि सर्व ठिकाणी माझे स्वरूप आहे असे समजून मला एकाला नमस्कार कर. पहा, जो माझ्या वेधाने संकल्प पूर्णपणे जाळतो त्यालाच माझे चांगले यजन करणारा म्हणावा. याप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील तेव्हा मद्रूपास पावशील. ही माझ्या अंतःकरणातील गुह्य गोष्ट तुझ्याजवळ मी सांगत आहे. अरे, सर्वांपासून लपवून ठेवलेले असे जे आमचे सर्व भांडवल ते तुला प्राप्त झाले आहे. त्यामुळे तू सुखरूप होऊन राहशील. भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा कल्पतरू जे मेघश्याम परब्रह्म श्रीकृष्ण ते असे बोलले असे संजय म्हणाला. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, ऐका. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐकत आहा काय? तेव्हा वृद्ध धृतराष्ट्र ज्याप्रमाणे पाण्याच्या पुरात बसलेला रेडा हलत नाही त्याप्रमाणे चित्तात काहीही हालचाल न होता या बोलण्याविषयी निवांत असलेला दिसला. त्यावेळी संजयाने मान डोलावली आणि आपल्याशी म्हणाला, आहा, आज अमृताची दृष्टी झाली. परंतु हा धृतराष्ट्र येथेच अजूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे. पण हा आमचा मालक आहे. त्याच्याविषयी असे बोललेले असता वाचेस दोष लागेल. काय करावे? याचा स्वभावच असा आहे. परंतु धन्य माझे भाग्य की महामुनी व्यासदेवांनी धृतराष्ट्राला युद्धातील वृत्तांत सांगावयाच्या निमित्ताने माझे कसे रक्षण केले, म्हणजे ज्ञानपूर्ण संवाद श्रवणाने जन्ममृत्यूपासून माझे रक्षण केले. मोठ्या कष्टाने मन आवरून धरून तो संजय इतके बोलत होता. तोच अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन त्यांनी संजयास असे आपल्या अधीन करून घेतले की त्यास ते अष्टसात्विक भाव आवरून धरावेना. चित्त चकित होऊन आटू लागले आणि वाचा जागच्या जागी कुंठित होऊन राहिले व पायापासून मस्तकापर्यंत अंगारखा घातल्यासारखा सर्व अंगावर रोमांच आले. अर्धवट उघडलेले डोळे आनंदाचा वर्षाव करू लागले व आत होणाऱ्या सुखाच्या लाटेच्या जोरामुळे त्याचे बाहेरील शरीर कापू लागले. सर्व रोमांचाच्या बुडाशी निर्मळ घामाचे थेंब आले. त्यामुळे जसा एखाद्याने मोत्याचा जाळीदार अंगारखा घालावा तसा तो दिसू लागला. याप्रमाणे महासुखाच्या भराने जेव्हा जीवदेशाची आटणी होण्याची वेळ आली तेव्हा व्यासाने युद्धवृत्तांत सांगण्याची केलेली आज्ञा ती आटणी होऊन देईना आणि त्यावर श्रीकृष्ण व अर्जुन यांचे बोलणे घो घो अशी गर्जना करीत संजयाच्या कानावर आले. या बोलण्याने संजयाच्या ठिकाणी देहस्मृतीचा वापसा केला. संजय देहस्मृतीवर आला तेव्हा डोळ्यातील आनंदाश्रू त्याने पुसले व सर्व अंगास आलेला घाम पुसून टाकला व त्याप्रमाणे महाराज लक्ष द्या असा तो धृतराष्ट्राला म्हणाला. आता श्रीकृष्णाची वाक्य हीच कोणी एक उत्तम बीजे आणि त्यास संजय हीच अष्टसात्विक भावरूपी पिकाच्या देवळाची जमीन मिळाली. त्यामुळे श्रोत्यांना प्रमय पिकाचा सुका होईल. अहो, थोडकेसे लक्ष द्यावे आणि एवढ्याने आनंदाच्या राशीवर बसावे. धन्य आहे त्या कानांचे की आज त्याच भाग्याने माळ घातली आहे. म्हणून आपल्या विभूतीची जी स्थाने आहेत ती सिद्धांचा राजा जो श्रीकृष्ण तो अर्जुनास दाखवेल. श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात. तो प्रसंग श्रोत्यांनी ऐकावा. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्यो योगे नाम नवमोऽध्याय. श्लोक 34 ओव्या 535. ओम श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. अशा प्रकारे आपल्या माऊलींचा आज 9व्या अध्यायाची समाप्ती झाली आहे. टोटल माऊलींच्या ज्ञानेश्वरीत 18 अध्याय आहेत. आपण 9व्या अध्यायापर्यंत आता वाचन करत आहोत. संपूर्ण केलं आहे. 10व्या अध्यायाच्या 5 ओव्या घेऊया आणि सेवेस पूर्णविराम देऊया. अध्याय 10वा. अध्याय 10वा. नमो विशद बोध विद्वा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमये प्रमदा विलासिया. नमो संसारत तमसूर्या अप्रतिम परम वीर्या तरुणतर तुर्या लालन लीला. नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना स्वजनवनचंदना आराध्य लिंगा.
नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभाव नरेंद्रा श्रुती गुण समुद्रा मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवे कुंभभंजना विश्वोद्भवना श्री गुरुराया तुमचा अनुग्रही गणेशू जय दई आपुले सौरसू तै सरस्वती प्रवाशू वाळकाही आणती देवी की उदर वाचा जय उद्देशू दे नाभिकाराचा तै नवस रस दीपांचा ठाव लागी जी आपुल्या स्नेहांची वागेश्वरी जरी मुके याथे अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबुंद होणा हे असोदिठी जयावरे झळके हा पद्म करू माथा पारुखे तो जीवेचे परितुके महेशेशी एवढे जी महिमेचे करणे ते वाचाळपणे वानमी कवणे का सूर्याच्या अंगी उठणे लागत असे. तर आपल्या 10व्या अध्यायातील 10व्यांचं वाचन झालं. आता त्याचं मराठीत अर्थ बघूया. स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेला व विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या व परावाणीचा विषय स्वरूप स्थिती हीच कोणी तरुण स्त्री त्या स्त्रीशी विलास करणारा श्री गुरु तुम्हास माझा नमस्कार असो. अहो संसाररूपी अंधाराचा नाश करणाऱ्या सूर्या निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त ज्वानीच्या भरात असलेल्या ज्ञानरूपाच्या चौथ्या अवस्थेचे स्नेहाचे पालन करणे ही ज्यांची क्रीडा आहे अशी श्री गुरु तुम्हास नमस्कार असो. अहो सर्व जगाचे पालन करणारे कन्यांरूपी रत्नांचे खान असलेले भक्तिरूपी वाणात चंदन असलेले आणि पूजा करण्यास योग्य असलेले देव तुम्हास माझा नमस्कार असो. शहाण्या चित्तरूपी चकोरास आनंद देणारा चंद्रा ब्रह्मानुभवाच्या राजा वेदगुणांच्या समुद्रा व कामाला मोहित करणारा तुम्हाला माझा नमस्कार असो. शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य असणारे संसाररूपी हत्तीच्या गंडस्थळाचे नाश करणारे व विश्वाच्या उत्पत्तीचे स्थान असणारे अहो श्री गुरुराया तुम्हाला माझा नमस्कार असो. तुमची कृपा हाच कोणी गणेश जो तो जेव्हा आम्हाला सामर्थ्य देतो तेव्हा सर्व विद्यांमध्ये बालकाचा देखील प्रवेश होतो. आपण जे श्री गुरुदेव त्या आपली उदार वाणी जेव्हा भिवू नकोस असे आश्वासन देते तेव्हा शांतारी नवरसरूपी दिव्यांचा ठाव लागतो. म्हणजे नवरसरूपी दिवे प्रज्वलित केले जातात. महाराज आपले प्रेम हीच कोणी सरस्वती तिने जर मुख्याचा अंगीकार केला तर तो पैजेने बृहस्पती बरोबर वादविवाद करतो. हे राहू द्या. ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडते अथवा आपला वरद हस्त ज्यांच्या मस्तकावर ठेवला जातो तो जीवच खरा, परंतु तो शिवाच्या बरोबरीला येतो. एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्याने होतात त्यांचे मी कोणत्या विशेष बोलण्याने वर्णन करू. सूर्याचे शरीर चकाकीत दिसावे म्हणून त्यास लोखंडाच्या आरशाप्रमाणे घासण्याची जरूर आहे काय. तर आता आपण इथपर्यंत 10व्यांचा मराठी अर्थ पाहिला आहे. या भागात झालेली माऊलींची सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया. आणि सेवेस पूर्ण विराम देऊया. रामकृष्ण.